आज अंकिता 1.5 महिन्यानंतर ऑफिसला चालली होती, कारण का ती एवढे दिवस आजारी होती. अंकिताच्या लहान जावेने राधाने तिच्या हाताने अंकितासाठी टिफिन बनवला. राधा किचनमधून बाहेर आली आणि अंकिताला म्हणाली की, ताई, तुमचा टिफिन. आणि हे पाहून अंकिताने राधाला प्रेमाने मिठीत घेतला आणि आपल्या लहान जावेला मिठीत घेतल्यानंतर अंकिताच्या डोळ्यातून अश्रू आले आणि तिच्या पुढे तिच्यासोबत घडलेल्या घटना आठवल्या. छोट्याशा गावातून राधा मुंबईसारख्या शहरात सून म्हणून आली. तिला सासरमध्ये राहणं खूप अवघड जात होतं. तिने सासरमध्ये प्रवेश केल्यावर राधा तिच्या मोठ्या जावेचा आशीर्वाद घेण्यासाठी ती तिच्या जावेच्या अंकिताच्या पाया पडू लागली आणि हे पाहून अंकिता पाठीमागे सरली आणि म्हणाली की, ओहो, व्हॉट इज दिस? तू कोणत्या जमान्यात जगत आहेस? अडाणी कुठली? आजकाल कोण पाया पडतं का? आजकाल हायटेकचा जमाना आहे. या काळात हाय, हॅलो, हग केलं जातं. मला तर वाटत आहे की माझी लहान जाव तर शिकलेली नाही. गावढळ अडाणी कुठली? मग हसत राधाचा नवरा जीत म्हणाला की, वहिनी, तुम्ही असं म्हणत आहात तर राधा, तू तुझ्या मोठ्या जावाच्या प्रेमाने मिठीत जा. त्यामुळे राधा अंकिताच्या जवळ जाऊ लागली, परंतु तोंड वाकडं करत अंकिता म्हणाली की, बास बास, तेथूनच नमस्कार कर, मी तुला आशीर्वाद देते. राधाने आदराने तेथूनच हात जोडले आणि आशीर्वाद घेऊन पुढे निघाली. पहिल्या दिवशीच राधाच्या मोठ्या जावेचा रागाचा पारा चढला होता. गावाकडल्या हवेत वातावरणात राहिलेली मुलगी तिच्या घरात तिची लहान जाव बनून आली म्हणून अंकिताला खूप राग येत होता. अंकिताने तिच्या मामाच्या मुलीसोबत जीतचं लग्न लावून द्यायचं खूप प्लॅनिंग केलं होतं आणि तिने जीतला विनवण्या केल्या होत्या की तिच्यासोबत लग्न कर, परंतु जीतने अंकिताचं काही सुद्धा ऐकलं नाही. अंकिताच्या मामाची मुलगी मॉडेलिंग करत होती, त्यामुळे तिला सारखं दुसऱ्या देशात सुद्धा जावे लागत होते आणि ती हाय फाय सोसायटीमध्ये राहत होती आणि तिचं खूप श्रीमंत माणसासोबत उठणं बसणं होतं. अंकिताला किटी पार्टी करायला, फिरायला जायला, रात्रभर पार्टी करायला खूप आवडत होतं आणि तिला वाटत होतं की तिला कंपनी म्हणून कोणीतरी पाहिजे. त्यामुळे तिच्या मामाच्या मुलीचं लग्न ती जीतसोबत लावून द्यायचा प्रयत्न करत होती. तिला वाटत होतं की तिच्यासोबत लग्न झाल्यानंतर आम्ही दोघी जावा खूप मौज मस्ती करू. परंतु जीतने एका गावढळ अडाणी मुलीसोबत राधासोबत लग्न केलं तेव्हा अंकिताची सगळी स्वप्ने धुळीत मिळाली. तिला खूप राग येत होता. जीत मेडिकलचा स्टुडंट होता. जेव्हा तो MBBSच्या शेवटच्या वर्षात शिकत होता तेव्हा तो एका गावात त्याच्या मित्राच्या लग्नाला गेला होता. गावाची सुंदरता पाहून पहिल्या नजरेतच जीतला ते गाव खूप आवडलं होतं. गावाकडे चारी बाजूने हिरवगार वातावरण. या वातावरणात पक्ष्यांचा आवाज, गुरांचा आवाज, तेथील शुद्ध हवा, फुलं, झाडे, तिथलं वातावरण पाहून जीत एवढा मंत्रमुग्ध झाला की मित्राचं लग्न झालं तरी काही दिवस जीत त्याच गावात राहिला होता. त्याच्या मित्राच्या लग्नातच जीतने राधाला पाहिलं होतं. त्याच्या मित्राच्या संगीतामध्ये राधाने मस्त डान्स केला होता आणि तेव्हापासून जीतच्या डोक्यात राधाचाच विचार चालू होता. त्याला कळाले की हीच आपली जीवनसंगिनी आहे. त्याच्या मित्राच्या लग्नानंतर जीतने राधाबाबतीत सगळीकडे विचारले. एवढेच नाही तर त्याने त्याच्या मित्राच्या वडिलांकडून तिच्या बाबतीत सगळं काही विचारलं. त्याच्या मित्राचे वडील म्हणाले की राधा मुकेश माने यांची ज्येष्ठ कन्या आहे. तिचे वडील एका हॉटेलमध्ये कामाला आहेत. घरातल्या गरिबी परिस्थितीमुळे राधाचं शिक्षण 10वी पर्यंत झालं आहे. राधा खूप चांगली मुलगी आहे. लहानपणी ती माझ्या खांद्यावर खेळली आहे. ती खूप संस्कारी, बुद्धिमानी आणि सुशील आहे. राधाला डान्स आणि गाणं खूप छान येतं. तिचा आवाज तर कोयलसारखा गोड मधुर आहे. अरे, राधाच्या लग्नासाठी तिच्या वडिलांची खूप काळजी लागून आहे. राधासाठी खूप स्थळ येतात, परंतु त्यांची डिमांड पाहून तिचे वडील काही करू शकत नाहीत. राधाला अजून एक छोटी बहीण आहे. तिचं पण अजून लग्न करायचं आहे. गेल्या वर्षीच राधाची आई एका आजाराने गेली.
बायकोच्या आजारपणात त्यांनी पाण्यासारखा पैसा ओतला, पण ते त्यांच्या बायकोला वाचवू शकले नाही. जशी त्यांची बायको गेली तसं त्यांच्या घराचं गणितच बिघडलं. त्याच्या मित्राच्या वडिलांनी प्रेमाने जीतच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले की राधाचे वडील माझे खूप खास मित्र आहेत. त्यांच्या दोन्ही पण मुली खूप संस्कारी, मायाळू आणि बुद्धिमान आहेत. जर खरंच तुला राधा आवडत असेल तर मी तिच्या वडिलांसोबत तुझ्या बाबतीत बोलण्यासाठी मी खूप उत्साहात आहे. मित्राच्या वडिलांचे बोलणं ऐकून जीतला खूप भारी वाटलं की राधा खूप चांगली आणि संस्कारी मुलगी आहे. त्याला असं वाटत होतं की मुंबईला जाऊन कधी तो राधाबाबत आई वडिलांना सांगत आहे. पण त्याच्या मित्राचे वडील म्हणाले की बाळा, कोणता पण निर्णय घ्यायचा असेल तर तू आधी तुझ्या आई वडिलांना विचार घे आणि जर त्यांना राधाबाबत काहीच प्रॉब्लेम नसेल तर त्यांना घेऊन आमच्या घरी ये. आपण सगळे मिळून राधाला पाहायला जाऊ. जीत म्हणाला की हो अंकल, नक्कीच. कोणता पण निर्णय मी आई वडिलांना विचारूनच घेत असतो. अंकल, आणखीन एक, मला राधा खूप आवडली आहे. मला अशीच माझे अर्धांगिनी म्हणून पाहिजे आहे, जिचं मन काचेसारखं स्वच्छ, पाण्यासारखं निर्मळ असावं. तिच्या मनात कोणताही प्रकारचा द्वेष, राग नसावा. अंकल, मी उद्याच मुंबईला जाणार आहे आणि तुम्ही राधाच्या वडिलांना बोलू शकता. ठीक आहे जीत, मी उद्याच राधाच्या वडिलांना बोलून घेतो. दुसऱ्या दिवशी जीत जेव्हा मुंबईला गेला तेव्हा त्याने सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या भावाला, वहिनीला, आईला आणि वडिलांना राधाबाबत सांगितलं. हे ऐकून तर वहिनी अंकिताला खूप राग आला. तर अंकिता जीतला म्हणाले की अरे जीत, मी तर तुझ्यासाठी माझ्या मामाच्या मुलीला पाहून ठेवला आहे. अरे गावातून अडाणी आणि गावंढळ बायको करून घेऊन आल्यावर आपल्या इथल्या सोसायटीत आपलं नाक कापून घ्यायचं आहे का? अहो वहिनी, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की मला तुमच्या मामाची मुलगी पसंत नाही. माझ्या विचारात आणि तिच्या विचारात जमीन आसमानचा फरक आहे. तुम्हाला माहीत आहे, मी साधा भोळा मुलगा आहे आणि ती खूप मॉडर्न मुलगी आहे. जीत बोलतच होता तोपर्यंत अंकिता म्हणाली की काय कमी आहे माझ्या मामाच्या मुलीमध्ये? दिसायला एखाद्या हिरोईनपेक्षा कमी नाही. खूप शिकलेली आहे, श्रीमंत घराणं आहे, हाय फाय सोसायटीमध्ये राहते. तुला अशी मुलगी कुठे सापडणार नाही. असं म्हणून रागाने अंकिता तेथून निघून गेली. रूममध्ये गेल्यावर जीचा मोठा भाऊ कुश अंकिताला म्हणाला की अगं अंकिता, त्याला जी मुलगी पसंत आहे त्या मुलीसोबत त्याला लग्न करू दे. तू विनाकारण त्याच्यावर जबरदस्ती का करत आहे? परंतु अंकिता काही समजून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हती. 2 दिवसानंतर जीत आपल्या वडिलांना घेऊन राधाच्या गावात गेला. राधा सगळ्यांना पसंत पडली. जीतच्या आईने राधाला त्यांच्या खानदानाच्या बांगड्या सुद्धा दिल्या आणि लवकरात लवकर लग्न करण्यात आले. अंकिताचा नकार असून सुद्धा राधा त्या घरात लग्न करून आली. राधाला आपल्या मोठ्या जावेकडून पहिल्या दिवसापासूनच परक्यापणाची जाणीव वाटत होती. अंकिता नेहमी राधाला ताणे मारत असायची, परंतु या ताण्याचा असर राधावर थोडा पण होत नव्हता. राधा शांतपणाने वागत होती. राधाला माहीत होतं की शब्दाने शब्द वाढतो आणि घरात विनाकारण वाद निर्माण होतो. त्यामुळे त्याच्यासाठी एकच उत्तम उपाय म्हणजे शांत राहणे. त्यामुळे राधा शांत राहत होती. राधाला माहीत होतं की दिवस सारखे नसतात. कधी ना कधी अंकिता तिला आपली जाऊ म्हणून स्वीकारेल. अंकिता तिला एवढी वाईट वागणूक देत होती की ती तिच्या हातचा चहा सुद्धा पीत नव्हती. अंकिता जॉब करत होती. ती जेव्हा जॉबवर जात होती तेव्हाच राधाला किचनमध्ये जाण्याची परमिशन होती. अंकिताच्या सासू सासऱ्यांना तिच्या स्वभावाबाबतीत माहीत होतं, त्यामुळे ते पण तिच्या जास्ती नादी लागत नव्हते. बघता बघता 5 महिने पूर्ण झाले तरी पण अंकिताने राधाला स्वीकारलं नाही. सगळं व्यवस्थित चाललं होतं. सगळीकडे शांतता होती, परंतु शांतता नंतर वादळ येतच असतं हे प्रत्येकाला माहीत आहे.
काही ना काही अघटित घडतच असतं. एके दिवशी जेव्हा अंकिता कामावरून संध्याकाळी घरी येत होती तेव्हा एका टेम्पोने तिच्या गाडीला जोरदार धक्का दिला. अंकिताने हेल्मेट घातलं होतं त्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला नाही, परंतु तिच्या उजव्या हाताला आणि डाव्या पायाला खोल जखम लागली होती. एका चांगल्या व्यक्तीने अंकिताला तिथल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि तिथे गेल्यानंतर अंकिताच्या घरच्यांना फोन केला. खबर मिळताच राधा आणि जीत लगेच धावत हॉस्पिटलमध्ये आले. अंकिताचा नवरा कुश काही कामानिमित्त दिल्लीला गेला होता. जीतने पाहिलं की अंकिता ICUमध्ये होते. डॉक्टर म्हणाले की ती सध्या बेशुद्धमध्ये आहे. थोड्या वेळानंतर तिला शुद्ध येईल. तिने हेल्मेट घातलं होतं म्हणून तिचा जीव वाचला होता, पण त्यांच्या हाताला आणि पायाला जखम झाली आहे. कदाचित पायात फ्रॅक्चर सुद्धा असू शकतं. रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला समजेल. कुशला जीतने फोन करून सगळं सांगितलं. एका आठवड्यानंतर डॉक्टरांनी अंकिताला घरी पाठवले. जीत आणि राधासोबत अंकिता घरी आली. घराच्या दरवाजात आल्यावर राधा अंकिताला म्हणाली की ताई, तुम्ही कोणतं पण काम करायचं नाही. तसं पण डॉक्टरांनी तुम्हाला 1 महिना पूर्ण आराम करण्यासाठी सांगितलं आहे आणि डॉक्टरांनी तुमच्या एका हातावर आणि पायावर प्लास्टर सुद्धा लावला आहे. त्यामुळे तुम्हाला आता पूर्णपणे आराम करण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही मला न अडखळता न घाबरता मनात काहीही न ठेवता मला काम सांगायचं आणि मी म्हणेल ते तुम्ही माझं काम ऐकणार आहात. त्यामुळे मला वचन द्या, तेव्हाच मी तुम्हाला घराच्या आतमध्ये जाण्याची परमिशन देईल. हे म्हणताच राधा दरवाजाच्या मधोमध उभा होते. आपल्या लहान जावेच्या तोंडून आपल्याबद्दल प्रेम आणि काळजी पाहून अंकिताच्या डोळ्यातून अश्रू आले. अंकिताने आपल्या लहान जावेचा हात हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाली की राधा, मला माफ कर. मी तुला खूप वाईट वागणूक दिली. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. माझं बोलणं नेहमी तुला टोचत असेल तरी पण तू मला कधीच माघारी बोलली नाही. नेहमी माझ्याशी हसून खेळून बोलली, परंतु मी नेहमी तुझा द्वेष केला. मी पाहत आहे जेव्हापासून माझा ॲक्सिडेंट झाला आहे तेव्हापासून तू किती मनापासून माझी काळजी घेत आहे. एवढी सेवा तर आपला माणूस सुद्धा करू शकत नाही. राधा, तुला या घरात येऊन 5 महिने झाले आहेत, परंतु या 5 महिन्यात तू तुझ्या बोलण्यामुळे, तुझ्या चांगल्या वागणुकीमुळे तू आमचं मन जिंकलं आहेस. मला जीतच्या पसंतवर गर्व वाटतो. तुझ्या वागण्यावरून मला हे कळालं की गावाकडची मुलगी अडाणी आणि गावढळ असते, परंतु असंस्कारी नसते. राधा, पहिलं तू मला माफ कर, तरच मी घरात प्रवेश करणार आहे. अंकिता ताई, तुम्ही माझ्या मोठ्या बहिणी समान आहात. त्यामुळे मोठ्या बहिणीला छोट्या बहिणीला खवळण्याचा, ओरडण्याचा मान असतो. तर मग त्यामुळे मला कधीच वाईट वाटलं नाही. त्यामुळे तुम्ही माफी मागू नका. आणि असं म्हणून राधा प्रेमाने आपल्या जावबाईच्या मिठीत गेली. अरे, तुमच्या जावाचे डायलॉगबाजी झाली असेल तर आतमध्ये येता का? मला आणि जीतला खूप भूक लागली आहे. घरात उभा असणारा कुश त्या दोघींना चिडवत म्हणाला. त्यानंतर राधाने आपल्या जावेला आधार दिला आणि आपल्या जावेच्या आधाराने अंकिता तिच्या रूममध्ये गेली. त्यानंतर राधा आपल्या जावेची काळजी घेत होती. हाताला आणि पायाला फ्रॅक्चर झालं होतं म्हणून राधा दररोज तिच्या जावेला अंकिताला चांगलं पदार्थ खाऊ घालत होती आणि त्यामुळे तिची जाव पण लवकर बरी झाली. अहो अंकिता ताई, केव्हापासून तुम्ही माझा हात पकडून ठेवला आहे? तुम्हाला ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत नाही का? ओहो राधा, मला माफ कर. माझ्या डोळ्यासमोर नेहमी मी तुझा असा अपमान करत होती. हाच प्रसंग येत आहे आणि तोच मी आठवत होती. बोलत बोलत अंकिताने राधाच्या हातामधला टिफिन घेतला आणि आपल्या नवऱ्यासोबत ऑफिसला जाण्यासाठी निघाली. राधाने अंकिताला सांगितलं की व्यवस्थित जावा आणि व्यवस्थित या. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी थोडी जरी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.